आज सकाळी मला एकदम मोठा धक्का बसला. टाइम्स ऑफ इंडियाचं मला वाटतं मुंबई मिरर नावाचं एक टॅब्लॉइड म्हणतात त्याला, वर्तमानपत्र आहे. त्या वर्तमानपत्रामध्ये ज्यांचं मी नाव सहसा टाळतो पण ते मिंदे, त्यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 8 खासदार जाणार. त्यात माझा पण फोटो. म्हणजे कालपर्यंत आमचे बाकीच्यांची नावं देत होते, आज माझाही नाही दिला आहे. नशीब आहे आमचं की अनिल देसाईंना वगळले माझ्या. आणि या बातमीचा मी कडाडून निषेध करतो. पत्रकारिता एवढी विकली गेली याचं हे उदाहरण आहे. देशातील, निव्वळ महाराष्ट्रातील देशातील जनतेने आता लक्षात घ्यायला पाहिजे की खोट्या बातम्या कशा दिल्या जातात. म्हणजे अजून बातमी पूर्ण बातमी नाही, मला अनिल देसाईंनी ती बातमी पाठवली. मला आश्चर्य वाटलं की कुठेतरी बैठक झाली, त्या बैठकीला 6 जण हजर होते, बाकी 2 जण कुठे व्हिडिओ कॉलवर बोलले. माझं सगळे मोबाईल देतो तुम्हाला माझे. त्यात एका जरी ठिकाणी त्यांचा कोणाचा कॉल आला किंवा मी बोललो तर जी शिक्षा द्याल ती हजर घेईन मी. एक लक्षात ठेवा, मी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे ज्या शिवसेनेचं नेतृत्व करतात त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसैनिक आहे. उभा चिरला ना मला तरी मातोश्रीची पताळणा होणार नाही आणि उद्धवजींना सोडणार नाही. इतकी हिंमत करता म्हणजे मी, अरे तुमच्यासमोर उदाहरण तर आहे ना. एका फोन कॉलवर उद्धवजींनी सांगितलं राजीनामा दे, मंत्रिपदाचा राजीनामा दिला. हे जे समोर दिसते ना मूर्ती म्हणूया पाहिजे तर दगडांच्या मूर्त्या केल्या ना किंवा मातीच्या घडवल्या, आईने जन्म दिला. ही मूर्ती वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी ठाकरेंनी घडवलेली आहे, लक्षात ठेवा. आमदार केलं मोठ्या साहेबांनी, खासदार केलं उद्धव साहेबांनी. त्याची प्रतारणा करणं म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करणं आहे, लक्षात ठेवा. असले घाणेरडे संस्कार बाळासाहेबांचे विचार नाही बरं. गद्दारांच्या बाबतीत बाळासाहेबांचे विचार काय होते ते सांगा पहिल्यांदा. बाळासाहेबांचे विचार सांगा ना. गद्दारांच्या बाबतीत काय विचार होते. आज मला वाजेंचा फोन आला, आत्ता ओमराजे निंबाळकरांचा फोन आला, संजय पाटीलांशी बोललो. ओमराजे निंबाळकर संतापले होते. वाजे म्हणाले मला विचारलं कुठल्या तरी पत्रकारांनी ऑफलाईन ऑनलाईन, म्हणजे मी ऑफलाईन पण नाही ऑनलाईन पण नाही, मी गेलोय नाही, पण मला कोणाचा फोनही नाही आला. इतक्या धादांत खोट्या बातम्या मुंबई मिररसारख्या वर्तमानपत्राने छापल्यात. त्याच्यावर मी निश्चितपणे कोर्टानं कारवाई करणार, बदनामीचा खटला टाकणार त्यांच्यावर. आमच्या चारित्र्यावर हा शिंतोडे टाकण्याचा प्रकार आहे. आयुष्यभर आम्ही निष्ठावंत राहिलेलो आहोत आणि मरेपर्यंत राहणार आहेत. भगवा घेऊन आलो आणि भगवा घेऊन पांघरून जाणार आम्ही. पुन्हा तू उलटा प्रश्न विचार, हा चुकीचा प्रश्न आहे. मुळात प्रत्येक खासदार आपापल्या कामात आहे. कोण गेलं फोटो छापून द्या ना, मग छापा फोटो की हे उपस्थित होते म्हणून छापा ना. हिंमत असेल तर छापा. हे काय माहिती आहे का तुम्हाला, आमची आता 24 एप्रिलला कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे. पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं या विषयावर आहे. मग या अशा बातम्या सोडायच्या आणि कोर्टात दाखवायचं. बघा आता इकडे काही शिल्लक नाही, आम्हीच आहोत आता सगळे. हे कोण असतात तुम्ही ओळखा ना. विकली जाणारी माणसं आणि विकत घेणारी माणसं. ते विकत कोण घेत आहे महाराष्ट्रात, कोण कोणाला 50 खोके एकदम ओके कोण म्हणालं होतं, कोणी दिले होते, कबूल केले ना जाहीर सभेत. त्या हिंगोलीच्या खासदार आमदाराने कबूल केलं. त्याच्या भाषणात बोलले ते मला किती अधिक पैसे देणार होते ते बांगर काढा, त्याची व्हिडिओ क्लिप तुम्हीच दाखवली आहे. हे विकली जाणारी अवलाद नाही बरं का. म्हणजे कधी कधी आदरणीय उद्धवजी पण देतात आणि इतिहासातलं ते उदाहरण आहे कान्होजी जेदेंचं. अफजल खानाची स्वारी आल्यानंतर स्वतःच्या घरादारावर पाणी सोडलं त्यांनी. ती अवलाद इथे बसली आहे तुमच्यासमोर, लक्षात ठेवा.
जगू तर उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर आणि मरू तर त्या शिवसेनेबरोबर. सर तुमच्यासोबत म्हणजे संपर्क साधतात अशी चर्चा आहे. तुमच्यासोबत कधी संपर्क? म्हणून मी म्हणाल ना, माझा डीपीआर तुम्ही काढा माहिती. अनेक वेळा सीडीआर सगळे घ्या, सगळे फोन घ्या, माझे नंबर घ्या, दाखवा मी कोणाशी बोललो, कोणी बाहेरशी बोललो. संपर्क साधला नाही त्यांनी येण्याबाबत? हा, तुमच्यासोबत एकनाथ शिंदेच्या पक्षाकडनं कधीच संपर्क आयुष्यात कधी झाला नाही, हिंमत नाही केली. तुम्हाला आणखीन एक सांगतो, माझं खरं म्हणजे मला वाईट वाटतं हे स्वतःचं सांगायचं. ते मुख्यमंत्री असताना किंवा नंतर आता उपमुख्यमंत्री, माझ्या मतदारसंघात मी दक्षिण मुंबईचा खासदार आहे. अनेक शासकीय कार्यक्रम त्या दक्षिण मुंबईत होतात आणि त्या शासकीय कार्यक्रमांमध्ये बऱ्याचदा प्रोटोकॉल म्हणून माझं नाव छापलं जातं किंवा मला बोलावलंही जात नाही असंही म्हणणार नाही. एकाही कार्यक्रमाला जिथं व्यासपीठावर ते आहेत त्या कार्यक्रमात माझी उपस्थिती दाखवा, तुम्ही हिंमत करत दाखवा, त्या कार्यक्रमात दाखवा. शासकीय कार्यक्रमात सुद्धा मी जात नाही. जिथं ते आहेत तिथं मी त्या कार्यक्रमाला जात नाही. इतका कडवट. आता ते तुम्ही बघा, तुम्ही शोध पत्रकार आहात, तुम्ही या बातम्या बघा. सावंत साहेब, प्रश्न यासाठी विचारतो हा प्रश्न यासाठी विचारतो, अनेक जण अशाच पद्धतीचा दावा करतात की आम्ही कुठं जाणार नाही, कधी जाणार नाही, पण नंतर ते मात्र गेलेले असतात. माझा प्रश्न पूर्ण होऊ द्या. असं यापूर्वी अनेक वेळा झालेलं आहे, म्हणजे तुमच्याही समोर घडलेलं आहे. तुमच्या पक्षातले जुने होते तेव्हा जाणार नाही असं म्हटले, पण 2 दिवसांना ते तिकडे गेले आम्हाला बघायला मिळालं. अनेक आमदार असे आहेत की ते म्हणतात, तुम्हीही आज तसा दावा करता, तुम्ही लिहून देऊ शकता की मी परत कधीच एकनाथ लिहून देऊ शकतो. माझ्या स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या, स्टॅम्प पेपरवर घ्या, कोऱ्या कागदावर घ्या, कोऱ्या कागदावर घ्या, येतो तुमच्यासमोर लिहून. अँड्रे पॅड लिहून देतो मी त्यांना. एकनाथ शिंदे सोबत जगेन तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आणि मरेन तर त्या पक्षासाठीच आणि त्या भगव्यासाठी. द्या ना मला कागद तुमच्या समोर आहे. अजय पेन आणले. अरे वा, असं आजपर्यंत कोणाशी वागलात का रे तुम्ही? विकाऊ पत्रकारांच्या तिचे कोणी विकाऊ आहेत ना ते पॅड दे ना. सर, तुमचे अरेंजमेंट्स होत आहेत तेव्हापर्यंत हे सांगितलं जात होतं की या सगळ्यांची पार्श्वभूमी ते मुंबईत झालेली खासदारांची बैठक होती. तिथे कुठे ना कुठे नाराजी नाट्य दिसलेलं आणि तिथे काही नाराजगी होती. त्यानंतर अजून या बैठकीला एक पुश मिळालं, एक पोटेन्शियल. खासदार अरविंद सावंत यांची थेट पत्रकार परिषद पाहतो आहोत आणि जे सध्या राजकीय वर्तुळामध्ये एका मोठ्या बातमीनं खरं तर खळबळ माजली आहे. या बातमी संदर्भात अरविंद सावंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. उभा चिरला तरी सुद्धा मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी प्रतारणा करणार नाही, उद्धव साहेबांशी प्रतारणा करणार नाही, उद्धव साहेबांशी प्रतारणा करणार म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि कडाडून या बातमीचा मी निषेध करतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. कधीही मी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर भेट घेतलेली नाही, त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रकारच्या बैठकीमध्ये सहभागी झाले नाही, किंबहुना ज्या व्यासपीठावर ते असतात, ज्या मंचावर असतात तिथेही मी कधी जात नाही असं त्यांनी सांगितलंय. आणि हेच आता ते लिहून देत आहेत की भगवा घेऊन जन्मलोय आणि भगवा अंगावर घेऊनच जाणार आणि मी कुठल्याही पद्धतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर प्रतारणा करणार नाही. ते राजकारणातले सगळ्यात मोठी बातमी ज्यामुळे खरं तर खळबळ माजलेली होती आणि यावर आता अरविंद सावंत त्यांची प्रतिक्रिया लिहून सुद्धा देत आहेत. तर खासदारांच्या हा निष्ठेचा प्रश्न आहे. आम्ही पहिल्यापासून निष्ठावान बाळासाहेबांच्या विचारांशी होतो, उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर होतो. ज्या पक्षानं आम्हाला नेता बनवलं
नगरसेवक, आमदार, खासदार बनवलं, मंत्री बनवलं, तर अशा पक्षाची प्रतारणा करणार नाही, अशा नेतृत्वाची प्रतारणा करणार नाही, अशी त्यांची स्पष्ट भूमिका त्यांनी सांगितलेली आहे. आणि या बातमीचा त्यांनी इन्कार केला. अशा प्रकारे कुठल्याही पद्धतीनं बैठक झालेली नाहीये आणि ह्या बातम्या पेरलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. मला पुढे अधिकार दिला तरी पण मी मुद्दाम करतोय, लक्षात ठेवा. हा तुमचा अधिकार नाही. बरं, तुम्ही निष्ठावंत आहेत का? तुमच्या चॅनलशी लिहून द्या, मला देता का? बातम्या खऱ्या देता असं लिहून देता तुम्ही? सांगा ना मला. मी प्रश्न विचारले, बातम्या कापणार नाही तुम्ही सांगा ना असं, की आम्ही दिलेल्या बातम्या कापत नाही, आम्ही निष्ठावंत, जशीच्या तशी बातमी दाखवत असं दाखवा. कसं काढता तुम्ही? तेव्हा तुम्ही कोणाचे गुलाम असता? प्रश्न यासाठी प्रतारणा होऊ नये म्हणून तुम्हाला हे सांगितलेलं आहे. गैर आहे सांगतो तुम्हाला, तुमचा तो अधिकार नाही. पण साऱ्या जनतेसमोर प्रश्न विचारला म्हणून मी ते टाळलं तर त्याचा अर्थ वेगळा काढाल म्हणून मी मुद्दाम निवडतो. जनतेच्या मतांशी प्रतारणा होऊ नये म्हणून तुम्हाला असं बोलतो. असं सगळ्यांच्या बाबतीत व्हायला पाहिजे. 100% भाजपात जेवढे लोक गेली ते सगळे 100% तसलेच आहेत ना. तुम्ही चांगली हेमंत बिस्वा बरोबर. सगळ्या खासदारांना, सगळ्या पक्षांच्या खासदारांना हे प्रॉमिस करावं जनतेला की ते त्यांच्या जे प्रॉमिस केलेलं आहे ते फॉलो करणार. तुम्ही प्रॉमिस करा ना खऱ्या बातम्या, तुम्ही प्रॉमिस करा खऱ्या बातम्या देतो म्हणून. आम्ही बातम्या कट करत नाही, जशाच्या तशा दाखवतो. उडाडोळे दाखवा ना जरा, कशा कट करता मला माहित नाही म्हणून मी माझं रेकॉर्डिंग करतो. सर, तर तुमचं अभिनंदन करायला पाहिजे की तुम्ही अशा पद्धतीने चांगली सुरुवात करताय. बाकीच्या खासदारांनी पण जनतेच्या मतांशी प्रतारणा करणार नाही असं लिहून दिलं पाहिजे. ज्यांच्यावरती असं होतंय तुम्हाला पण अशी प्रतारणा लिहून द्यावी लागेल चॅनलच्या पत्रकारांना. तुम्ही दिलेला प्रत्येक शब्द आम्ही दाखवू, त्याच्यामध्ये आम्ही एक मिनिट ते टाळायचं नाही. तुम्ही बोललेलं प्रत्येक शब्द आम्ही दाखवू, त्यात आम्ही एडिट करणार नाही असं तुम्ही पण आम्हाला लिहून दिलं पाहिजे सगळ्यांनी. आता याच्यापुढं मी तुमच्याकडनं पण लिहून घेणार. आता एक दिलेली बातमी एडिट केली जाणार नाही. तर दिल्लीमधून आपण ही पत्रकार परिषद पाहतोय. खासदार अरविंद सावंत यांची आणि बुधवारी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर युबीटीच्या खासदारांची बैठक झाल्याची जी चर्चा आहे, या बातमीचा त्यांनी कडाडून निषेध केलेला आहे, विरोध करतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर जी शिक्षा देईल ती भोगेल, मात्र अशा प्रकारे मी कधीही कुठल्या बैठकीमध्ये सहभागी झालेलो नाहीये, उभा चिरला तरी देखील मी मातोश्रीची कधीही प्रतारणा करणार नाही आणि उद्धवजींची साथ सोडणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर एका शब्दानं जेव्हा सांगितलं तेव्हा मी मंत्रिपद सोडलेलं होतं. अशा प्रकारे प्रतारणा करणं म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करणं आहे असं अरविंद सावंत यांनी म्हटलेलं आहे. आणि ते हीच बाब आता एका कागदावर लिहून जनतेसमोर सांगणार आहेत की अशा प्रकारे कुठल्याही प्रकारच्या बैठकीमध्ये सहभागी नव्हतो आणि मी कधीही आयुष्यात उद्धव ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची साथ सोडणार नाही. त्यामुळे अरविंद सावंत, खासदार अरविंद सावंत यांचा हा एक वेगळा प्रयोग म्हणता येईल. बातमीचा कडाडून निषेध करत असताना, विरोध करत असताना त्यांनी अशा प्रकारे ही कुठल्याही प्रकारे बैठकीत सहभागी झालेलो नव्हतो आणि कधी पक्षाची प्रतारणा करणार नाही हे ते लिहून देत आहेत.
तर मी ठाकरेंची प्रतारणा करणार नाही असं अरविंद सावंत यांनी ठणकावून सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर माझे प्राण घेतले तरीही मी ठाकरेंची साथ सोडणार नाही असंही खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि त्या संदर्भात त्यांनी लिहून सुद्धा दिलेलं आहे.